अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा असल्याचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले। माणगावमधल्या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केले। अजितदादा मुख्यमंत्रीपदी यावेत ही जनतेची सुद्धा इच्छा असल्याचं तटकरे म्हणतात। अजितदादांचा उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम कुणीही मोडू शकणार नाही असं ते म्हणाले। आणि मोठ्या अपेक्षेने आनंदामध्ये राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद 1978च्या आसपास पहिल्यांदा झालं पुलोचं सरकार असताना। त्यानंतर इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही तसा दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम सुद्धा कोणी म्हणणार नाही। याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणण्याचं काय कारण आहे। पण याचा अर्थ आम्ही तेवढा पुरता सीमित आहोत का नाही, आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे। पण आम्ही राजकीय वास्तवात यावं, राजकारण संख्याबळ आणि त्याचबरोबर ती दादांची कमालाची कष्ट करण्याची त्यांची आयुष्यभराची असलेली मेहनत, राजकीय प्रचंड इच्छाशक्ती, जनतेच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून दूरगामी दृष्टिकोनातून त्यांनी लावलेले दिलेले विचार हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरतात। दिल को बहलाने के लिए ये ख्याल अच्छा है। प्रत्येक पक्षातल्या नेत्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावासा वाटतोय, ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने ते पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांच्या दृष्टीने ठीक आहे। पण आज महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींना माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच अजूनही मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय।